नमस्कार, मैत्रेमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 2 एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेस मधले जे इम्पॉर्टंट न्यूज आहेत, परीक्षेसाठी याचं काय महत्त्व आहे हे बघणार आहोत। पहिल्याच पेजवरती केजरीवाल सेंट टू तिहार जेल एप्रिल 15। सो पॉलिटिकल न्यूज आहे। तसं बघायला गेलं तर एक्झामच्या दृष्टीने जे काही चालले ते महत्त्वाचं नाही आपल्याला, बट त्यात एक महत्त्वाचं आहे, त्यांना 15 डेजची ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे। तर यूपीएससीने प्रिलिम मध्ये हा प्रश्न आधीच विचारलेला आहे की बेसिकली ज्युडिशियल कस्टडी आणि पोलीस कस्टडी याच्यामध्ये फरक काय आहे। तर मला एक कळलं पाहिजे की ह्या दोन गोष्टींचा अर्थ मला समजून घेतला पाहिजे। ज्युडिशियल कस्टडीमध्ये असणं म्हणजे काय आणि पोलीस कस्टडीमध्ये असणं म्हणजे काय, तर त्याचा अर्थ काय आहे तो कमेंटमध्ये सांगा। आपण त्याच्यावरती तुम्हाला एक आर्टिकल शेअर करतो जे तुम्हाला क्लिअर करेल ज्युडिशियल कस्टडी आणि पोलीस कस्टडीचा अर्थ। अजून जे अर्थ असतात, पॅरोल मिळणं, फॉरलॉग मिळणं, याचा अर्थ काय हे पण समजून घेतलं पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने। सो त्या न्यूजच्या पलीकडे जाऊन परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये फार न जाता हे महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर थर्ड पेजवरती एक प्रिलिम ओरिएंटेड न्यूज आहे आपल्याला। सेन्स ऑफ रिलीफ अँड इलेशन परवेड्स ॲट म्युझिकल इन्स्टिट्यूट ॲज मीरज सितार गेट्स GI टॅग। सो प्रिलिमसाठी एक लक्षात ठेवायचं, मीरज सितारला काय मिळालेलं आहे, GI टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन स्टेटस। मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्याला इश्यूज रिलेटेड टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असा पॉइंट आहे GS3 मध्ये। सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या 7 टाइप्स मध्ये एक जॉग्राफिकल इंडिकेशनचा पॉइंट येतो। आता सध्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं, मीरज सितारला GI टॅग मिळालेला आहे, पण पुढे जाऊन आपण ज्यावेळेला करंट अफेअर प्रिपेअर करू, खास करून जे 2025 साठी आहेत त्यांच्यासाठी, की GI टॅग म्हणजे काय, तो किती वर्षांसाठी मिळतो, कोणत्या ऍक्टच्या अंडर मिळतो, अशा सगळ्या गोष्टी बघून ठेवाव्या लागतील। लक्षात घ्या, आता सध्या ज्या वेळेला न्यूजपेपर तुम्ही वाचताय, खास करून 2025 किंवा त्याच्यानंतरच्या लोकांसाठी मी बोलतोय, तुम्हाला काय पिक करायचंय, तुम्हाला ते स्किल इन्हान्स करायचंय न्यूजपेपर रीड करण्याचं। म्हणजे अशा फॅक्टच्या बेसिसवरती समजा तुम्ही आता बघायला गेलेत की पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडीतला अर्थ बघतो, तर हे या वर्षी जे प्रिलिम देणार आहे 2024 ला त्यांनी करणं अपेक्षित आहे, किंवा GI टॅगला किती वर्षासाठी दिला जातो, कुठल्या ऍक्टच्या अंडर दिला जातो, हे कोणी बघणं अपेक्षित आहे 2024च्या। 25च्या वगैरे नंतरच्या लोकांनी अशा गोष्टी पेपरमध्ये परत परत रिपीट होतात। आता फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, बरोबर न्यूज आपल्याला आयडेंटिफाय करता येतात का, न्यूजपेपर परत परत त्या गोष्टी रिपीट करत असतं। स्किल एन्हान्स करायचं आपल्याला न्यूजपेपर रीड करण्याचं। 4 गोष्टी मेनली तुम्हाला फोकस करायच्या आहेत न्यूजपेपरमध्ये। एक, काही कीवर्ड चांगले मिळत आहेत का मेन्समध्ये नेण्यासाठीचे। दुसरं, काही डाटा असा मिळतोय का जो मला दुसऱ्या बाकीच्या माझ्या कॉम्पिटिटर पासून वेगळं करेल। तिसरं, त्याच्यामध्ये असं काही इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल, केस स्टडी मिळत आहेत का। आणि चौथं, त्याच्यातले काही डायग्राम्स ज्या डाटा डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये देत आहेत असं काही मिळतंय का, किंवा पर्स्पेक्टिव्ह माझा जनरेट होतोय का, डेव्हलप होतोय का, थिंकिंग प्रोसेस डेव्हलप होते का। हे झालं तरी तुमच्या दृष्टीने न्यूजपेपर करणं होईल। आता लगेचच खूप जास्त फॅक्च्युअल गोष्टी न्यूजपेपर मधून पिक करायला गेलं नाही पाहिजे सुरुवातीच्या स्टेजला। त्याच्यानंतर आपण एडिटोरियल पेज वरती येऊया। आजचं जे वर्डली वाईज आहे ते गांधीजींचं कोट आहे, इफ अनटचेबिलिटी लिव्स ह्युमॅनिटी मस्ट डाय। जर अस्पृश्यता, अनटचेबिलिटी सारखी गोष्ट टिकून राहिली तर मानवता किंवा माणूस हा संपून गेला पाहिजे, कारण माणुसकीला, ह्युमॅनिटीला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे। बरं, हे वर्डली वाईज का आलंय त्याचा संदर्भ खालच्या एखाद्या तरी आर्टिकलशी असतो। सो तो आर्टिकल आहे डिस्क्वाइटिंग डिसोनन्स, कास्ट अॅट्रॉसिटी इन अलवार स्कूल शोज एंडेमिक नेचर ऑफ अ प्रॉब्लेम दॅट पॉलिटिक्स अँड पॉलिसी नीड टू डू मोर टू ॲड्रेस। तो बेसिकली कास्ट अॅट्रॉसिटी रिलेटेड एका शाळेमधलं, अलवार, राजस्थान मधल्या अलवार डिस्ट्रिक्ट मधल्या शाळेतलं एक एक्झाम्पल आहे, की जिथे एका शाळेतल्या मुलावरती जस्ट त्याने एका बकेटला हात लावला, त्याच्यामुळे त्याला मारण्यात आलं किंवा त्याला बाजूला करण्यात आलं। सो हे काय दाखवतं, कास्ट अॅट्रॉसिटीचं एक्झाम्पल आहे। सो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टी मला पिक करायच्या न्यूजपेपर मधून, त्यातलं हे एक आहे एक्झाम्पल। एक्झाम्पल कुठे वापरू शकता तुम्ही, GS1 मध्ये इंडियन सोसायटी मध्ये वापरू शकता, GS2 मध्ये सोशल जस्टिस मध्ये वापरू शकता, GS1 मध्ये सोशल एम्पॉवरमेंट आहे तिथे वापरू शकता, GS4 मध्ये आपली जी स्टिरियोटिपिकल प्रिज्युडिसेस आहेत, डिस्क्रिमिनेटरी ॲटिट्यूड आहे, त्या कंटेक्स्ट मध्ये वापरू शकता। सो असे एक्झाम्पल माझ्या ओव्हरऑल GS मध्ये किंवा SM मध्ये पण हे एक्झाम्पल वर्क करू शकतं। सो सगळीकडे वापरता येऊ शकणारं एक्झाम्पल आहे, म्हणून ते पिक करून ठेवलं पाहिजे। सो तुम्ही 2024 आहात किंवा 25 आहात, असे एक्झाम्पल नक्कीच कोट करता येतात।
त्याने आणखी 2 एक्झाम्पल सांगितलेले आहेत जे सुद्धा कास्टचं जे आत्ताचं आपण म्हणू एक्सप्लॉयटेटिव्ह, असं आपण म्हणतो की कास्ट आता एक्सप्लॉयटेटिव्ह फॉर्म मध्ये दिसत नाहीये, कास्ट जे आधी रिजिडिटी होती ती कमी होत चालली आहे, पण ह्या गोष्टी काय दाखवत आहेत की कास्ट अजून पण ते शोषणात्मक कायम तसं कायम आहे. तर आणखी 2 एक्झाम्पल काय आहेत, एक 15 वर्षाचा SC मुलगा होता, शेड्यूल कास्टचा मुलगा होता, जो UP मधली केस स्टडी होती की त्याच्या शिक्षकाने मारलं होतं. कशामुळे? तर त्या मुलाने परत एकदा काय केलं होतं, तिथे त्या मुलाची स्पेलिंग मिस्टेक झाली होती, तर स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे शिक्षकाने बेदम मारलं. दुसरं असं, एक 9 वर्षाचा राजस्थान मधल्या जालोर मधला मुलगा होता, त्यांनी पाणी प्यायल्यामुळे, कशामुळे? अप्पर कास्ट क्लास टीचर फॉर ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम द पॉट दॅट इज मेंट फॉर दी अप्पर कास्ट पीपल, म्हणजे उच्च जातीच्या लोकांनी पिण्यासाठी जे पाणी ठेवलेलं आहे त्यातलं पाणी त्या ग्लासाने तो पाणी प्यायला, त्या मडक्यातलं पाणी प्यायला, म्हणून त्याला मारलंय. तर हे 3 एक्झाम्पल ह्या एडिटोरियल मधून पिक करून बाजूला करून ठेवले पाहिजेत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अक्रॉस GS ही एक्झाम्पल वापरू शकता. आता या एडिटोरियल मध्ये सांगितल्याप्रमाणे 2 कीवर्ड्स ह्यातले महत्वाचे आहेत. ते म्हणतात इट शोज डिसोनन्स. माझ्या एडिटोरियलची हेडिंगच आहे डिस्क्वाइटिंग डिसोनन्स. सो हा डिसोनन्स एक वर्ड मला ह्या आर्टिकल मधला महत्वाचा वाटतो. तोच डिसोनन्स वर्ड त्यांनी खाली शेवटी आर्टिकल मध्ये वापरलाय. ते म्हणतात इट पॉइंट्स टू अ ग्लेरिंग डिसोनन्स बिटवीन विजन ऑफ विकसित अँड आत्मनिर्भर भारत अँड द ग्राउंड रिअलिटी. सो डिसोनन्सला मराठीमध्ये विसंवाद असं म्हटलं जातं. तुम्ही जेव्हा इथिक्सचा अभ्यास कराल त्यावेळेला ऍटिट्यूड या टॉपिकमध्ये कॉग्निटिव्ह डिसोनन्स, बोधात्मक विसंवाद नावाचा पॉइंट आहे. तर डिसोनन्स म्हणजे काय? 2 परस्पर विरोधी विचार, 2 परस्पर विरोधी गोष्टी एकदाच मला दिसणं. सो एका ठिकाणी मी म्हणतोय विकसित भारत, एका ठिकाणी मी म्हणतोय आत्मनिर्भर भारत, आणि त्याच वेळेला दुसऱ्या ठिकाणी मला ग्राउंड रिअलिटी दिसतेय की अशा प्रकारच्या कास्ट अॅट्रॉसिटीज दिसतात. सो दिस इज अ डिसोनन्स. सो जे इंग्लिशमध्ये लिहित आहेत त्यांनी असा कीवर्ड वापरला पाहिजे. दुसरं ते म्हणतात एंडेमिक नेचर ऑफ कास्ट अॅट्रॉसिटीज. एंडेमिक म्हणजे काय? ते खूप प्रकारे मुरून बसलेलं आहे. हे आता इथला अविभाज्य भाग झाल्यासारखं झालेलं आहे, कास्ट बेस्ड अॅट्रॉसिटीज. सो कालच्या भागामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे जर मला माझी लँग्वेज, माझं रायटिंग आणखी इम्प्रूव्ह करायचं असेल तर न्यूजपेपर मधले असे मुद्दाम कीवर्ड्स किंवा जे लाईन्स आहेत त्या पिक करून नोट्समध्ये आलेल्या असल्या पाहिजेत. कारण आपल्या भाषेवरतीचं प्रभुत्व आहे ते आपल्या पेपरमध्ये दिसलं पाहिजे. सो एक्झाम्पल आणि हे 2 कीवर्ड्स तुम्ही या आर्टिकल मधून पिक करू शकता. RBI 19, RBIला जे 90 वर्ष झालेली आहेत त्याच्यावरती 2 आर्टिकल आहेत. एक लीड एडिटोरियल आहे आणि एक्सप्लेन मध्ये एक धावता आढावा RBIचा घेतलेला आहे. सो बेसिकली या कंटेक्स्ट मध्ये RBI वरती प्रिलिम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. RBIच्या हिस्ट्रीवरती, RBI कोणत्या ऍक्ट मधून आलेला आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मेन्स मध्ये बेसिकली काय रिफॉर्म्स लागतील RBIच्या लेवलला, काय वे फॉरवर्ड लागेल, RBIच्या अचिव्हमेंट्स काय, याच्या ओरिएंटेड थोडंसं एक अप्लाइड क्वेश्चन येऊ शकतो. सो मॉनिटरी पॉलिसी ओरिएंटेड RBIच्या तशा अँगलनी प्रश्न येऊ शकतो. सो त्या लीड एडिटोरियल मध्ये RBI 90 मध्ये काय महत्वाचं आहे तर ते 2 गोष्टी त्यांनी सांगितल्यात की RBIनी ना आतापर्यंत अनेक चॅलेंजेस फेस केले आणि त्या चॅलेंजेसला इंडियन इकॉनॉमीमधून जे चॅलेंजेस इंडियन इकॉनॉमीने फेस केले त्यातून RBIनी बाहेर काढलेलं आहे. तर त्यात 2 गोष्टी आहेत. एक 2008चा फायनान्शियल क्रायसिस त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि दुसरं टॅपर टँट्रम ऑफ 2013 असं मेन्शन केलेलं आहे. सो जस्ट हे काय प्रकार होता हा आपण आज समजून घेऊया. कारण एडिटोरियल मध्ये त्याच्या रिलेटेड जस्ट काय दिले, धावता एक शब्द दिलेला आहे पण काय एक्सप्लेन केलेलं नाही. सो 2 गोष्टी, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस 2008चं आणि टॅपर टँट्रम 2013चं. सो 2008चं जे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झालेलं होतं ज्याचा पूर्ण जगावरती फटका बसला होता, ते 2008चं क्रायसिस लार्जली अमेरिकेमधून झालं होतं. सब प्राईम क्रायसिस पण त्याला म्हटलं जातं. सब प्राईम क्रायसिस का? तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सेक्टरला सब प्राईम लोन दिलेले होते. म्हणजे बेसिकली ज्यांची परतफेड करण्याची क्षमता नाहीये अशा लोकांना जर तुम्ही कर्ज दिलं तर त्याला सब प्राईम हे म्हणतात, लोन म्हणतात, की जी बुडण्याची शक्यता असते. तो मोठ्या प्रमाणात तिथं फायनान्शियल क्रायसिस झालं ज्याचा जगावरती परिणाम झाला. आता फायनान्शियल क्रायसिसमुळे काय झालं होतं अमेरिकेमध्ये,
एक प्रकारे रिसेशन सारखी अवस्था निर्माण झाली होती, मंदी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनी इंटरेस्ट रेट खूप कमी केले होते. रिसेशन मध्ये फेडरल रिझर्व्ह काय करणार, इंटरेस्ट रेट कमी केले. इंटरेस्ट रेट कमी करून त्यांना काय करायचं, इकॉनॉमीला बूस्ट करायचं होतं. पण इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळे तिथल्या इन्व्हेस्टरला, तिथला आता डॉलर काय झालेला आहे, वीक झालेला आहे, कारण इंटरेस्ट रेट कमी आहे. सो इथे पैसा गुंतवण्यापेक्षा त्यांनी काय केलं, इंडियासारख्या मार्केटमध्ये पैसा गुंतवला जिथं कंपॅरेटिव्हली रिटर्न जास्त होता. सो ड्यू टू रिसेशन जो फेडरल रिझर्व्हने इंटरेस्ट रेट कमी केला होता, इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात कॅपिटल इनफ्लो झाला होता. कारण युएसए मध्ये मला इंटरेस्ट मिळत नाही, व्याज मला रिटर्न फार मिळत नाहीये. सो इंडियामध्ये मी पैसा गुंतवलेला आहे. हळूहळू काय झालं, ह्या फायनान्शियल क्रायसिस कमी झाला आणि फेडरल रिझर्व्हनी 2011-12 पासून इंटरेस्ट रेट वाढवायला सुरुवात केली. इंटरेस्ट रेट वाढवायला सुरुवात केल्यानंतर आता डॉलर काय होणार आहे, स्ट्रेंथन होणार आहे. सो हा जो कॅपिटल इनफ्लो आला होता तो आउटफ्लो व्हायला सुरुवात झाली, ज्याला आपण कॅपिटल फ्लाईट म्हणतो, भांडवलाचं उड्डाण. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टरनी काय केलं, पैसा काढून घेतला. आता हे जर समजा झालं, भारतातून कॅपिटल आउटफ्लो झाला, भांडवलाचं उड्डाण झालं, तर काय होतो, रुपी डिप्रिशिएट होतो, रुपया घसरतो आणि डॉलर ऍप्रिशिएट होतो. हे तुम्ही कोविड नंतर सुद्धा बघितलं असेल, कोविड नंतर सुद्धा हे झालेलं होतं. सो कॅपिटल आउटफ्लो झालेला आहे, डॉलर ऍप्रिशिएट झालेला आहे आणि रुपी डिप्रिशिएट झालेला आहे. त्या क्रायसिसला टॅपर टँट्रम म्हटलं जातं. त्याच्यामुळे इंडियन इकॉनॉमी डिस्टेबलाइज झालेली होती. टॅपरिंग मीन्स काय, आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हने इंटरेस्ट रेट वाढवायला सुरुवात केलेली आहे, अशा अर्थाने ते होतं. सो हे एक लक्षात घेतलं पाहिजे मेकॅनिझम, किंवा जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट वाढवते किंवा कमी करते त्यावेळेला त्याचा इंडियन इकॉनॉमीवरती कसा इम्पॅक्ट होतो. साधं जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, रुपीचं ऍप्रिशिएशन होतंय की डिप्रिसिएशन होतंय, एक साधं सूत्र माझ्या सोप्या भाषेत लक्षात ठेवा. ज्याची अवेलेबिलिटी जास्त त्याची व्हॅल्यू कमी, ज्याची अवेलेबिलिटी कमी त्याची व्हॅल्यू जास्त. म्हणजे बघा, इथं कॅपिटल इनफ्लो झाल्यामुळे आपल्याकडे डॉलर जास्त आला होता रिलेटिव्हली, त्यामुळे रुपी ऍप्रिशिएट झाला आणि डॉलर डिप्रिशिएट झाला. पण ज्या वेळेला आउटफ्लो झाला, कॅपिटल फ्लाईट झालं, त्यावेळेला डॉलर आपल्या इकॉनॉमीमधून निघून गेला. तो डॉलर निघून गेला, रिलेटिव्हली डॉलर काय झालेला आहे, आता कमी झालेला आहे मार्केटमध्ये, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती वाढणार, डॉलर ऍप्रिशिएट होणार आणि रुपी डिप्रिशिएट होणार. सो हे ऍप्रिसिएशन डिप्रिसिएशन मार्केट फोर्सेसमुळे कसं होतं हे टॅपर टँट्रमच्या कंटेक्स्टमध्ये लक्षात घेतलं पाहिजे. सो आरबीआय 90 या आर्टिकलमध्ये ही एक टॅपर टँट्रम नावाची काय कन्सेप्ट आहे हे प्रिलिम मध्ये विचारलं जाऊ शकतं, और फॉर दॅट मॅटर तुम्ही मेन्स मध्ये पण याचा रेफरन्स लिहिण्यामध्ये वापरू शकता. त्याच पेजवरती एक मॅटर ऑफ इन्स्टिंक्ट नावाचं आर्टिकल आहे. डॅनियल कॅहनमन यांचं जे निधन झालेलं आहे, बिहेवियरल इकॉनॉमिक्स मधलं त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी नोबेल मिळालं होतं. मागच्या 3-4 दिवसांपासून सतत त्यांच्यावरती आर्टिकल येत आहेत. पण ह्या आर्टिकल म्हणजे आधीचे आर्टिकल त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी जास्त होते, त्यांचं जे थेरॉटिकल कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यावरती फार काही आपल्याला एक्झाम ओरिएंटेड घेता येत नव्हतं. पण या आर्टिकल मधून काही गोष्टी पिकअप करण्यासारख्या नक्की आहेत, ज्याच्यावरती रिफ्लेक्ट होणं, विचार करणं आणि एक्झाम मध्ये वापरणं हे शक्य आहे. तर आपण बघूया की या आर्टिकल मध्ये एक्झाम ओरिएंटेड काय आहे. तर पहिल्यांदाच ते पहिलीच लाईन आहे त्या आर्टिकलची, द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन अबाउट लाईफ आर नॉट टॉट इन द स्कूल ऑर कॉलेज. आयुष्यातले मोठे जे आपले शिकवण आहे ती शाळेमध्ये नाही तर शाळेच्या बाहेर शिकवली जाते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बऱ्याच ठिकाणी एज्युकेशनवरती UPSC विचारते, डेस्टिनी ऑफ नेशन इज शेप्ड इन इट्स क्लासरूम. तर हे तर म्हणतात की मोठे लेसन तर तुम्हाला क्लासरूम मध्ये शिकवलेच जात नाहीत. आणि पुढे जाऊन ऑस्कर वाईल्डचं एक स्टेटमेंट आहे जे तुम्ही एसे साठी किंवा इथिक्ससाठी तुम्ही लिहून घेऊ शकता, नोट डाऊन करून ठेवू शकता. एज्युकेशन इज अन ॲडमायरेबल थिंग बट इट इज वेल टू रिमेंबर फ्रॉम टाइम टू टाइम दॅट नथिंग दॅट इज वर्थ नोईंग कॅन बी टॉट. एज्युकेशन ही खूप चांगली महत्वाची गोष्ट आहे असं ऑस्कर वाईल्ड म्हणतो. पण एज्युकेशन जरी महत्वाचं असलं तरी अशी गोष्ट वर्थ वाईल जी माहीत करू असणं किंवा माहीत करून घेणं खूप महत्वाची आहे, ती शाळेमध्ये एज्युकेशनमध्ये शिकवली जाऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. काही गोष्टी
या शिकवल्या जाऊ शकत नाहीत. म्हणजे पुढे जाऊन त्यांनी एक्झाम्पल दिले आर्टिकलमध्ये, हार पचवणं किंवा जिंकलेली जी फिलिंग आहे, जिंकल्यानंतर पण त्या जिंकलेल्याला सामोरं जाणं, दोन्ही परिस्थितीत हारल्यानंतर जिंकल्यानंतर तुम्ही कसे वागता हे काही कोणी शिकवू शकत नाही शाळेमध्ये. आयुष्यातले मोठे मोठे निर्णयांबद्दल ते म्हटलेत की तुम्ही लग्न करावं, कोणाशी करावं, कधी करावं याबद्दल पण शिकवलं जाणार नाही. जे निर्णय ऍक्च्युली महत्वाचे आहेत आयुष्यामध्ये ते शाळेत शिकवले जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. सो बेसिकली त्याच्याकडे नीट बघितलं तर त्याचा संबंध इमोशनल इंटेलिजन्सी, सोशल इंटेलिजन्सी दिसतोय. अर्थात आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जर सिंग्युलर नोशन ऑफ इंटेलिजन्स मधून बाहेर पडल्या आणि जसं ते म्हटलं होतं मल्टिपल इंटेलिजन्स कडे बघितलं पाहिजे, त्याच्याकडे तर वळाल्या तर ह्या गोष्टी पण शिकवता येत नाहीत, पण लार्जली तुम्ही इम्बाईब करू शकता, त्या दृष्टीने विचार करायला लावू शकता. पण पहिला थॉट तर त्यांनी ऑस्कर वाईल्डने असा दिला की काही गोष्टी आयुष्यातल्या तुम्हाला शिकवता येऊ शकत नाहीत, त्या तुम्हाला स्वतःला शिकायला लागतात. सो बेसिकली या डॅनियल कॅनमनचं कॉन्ट्रीब्युशन कशाशी आहे? बिहेवियरल इकॉनॉमिक्सशी. इकॉनॉमिक्सला काय वाटतं की जो परचेसर आहे किंवा इकॉनॉमिक मधले एजंट्स आहेत, मग तो ग्राहक असेल किंवा जो विकतोय तो असेल, ते रॅशनल डिसिजन घेतात. इकॉनॉमीमध्ये कसे डिसिजन घेतले जातात? रॅशनल. बट बिहेवियरल इकॉनॉमिक्स मध्ये कॅनमननी दाखवून दिलं की लार्जली ह्युमन बिंग्स इरॅशनली वागतात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण विकत घेताना जे आपल्याला वाटतं की मी रॅशनली विचार करून विकत घेतलेलं आहे, ते मोस्ट ऑफ द टाइम आपण इरॅशनली विचार केलेला असतो. सो त्या कंटेक्स्टमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन काय सांगतं? ते म्हणतात की आपण काही बायसेस घेऊनच समाजात वावरत असतो. ते म्हणतात देर आर सम काइंड ऑफ फॅलिसीज, डिल्युजन्स अँड सिस्टमिक बायसेस. 3 गोष्टी त्याने सांगितल्या: फॅलिसीज, डिल्युजन अँड सम काइंड ऑफ बायसेस. सो काही पूर्वग्रह आहेत, काही मला असं वाटतं की तो पडदा पडलेला आहे ज्ञानाचा. फॅलिसीज, लॉजिकल फॅलिसीजचा प्रकार एक बघितला पाहिजे की या लॉजिकल फॅलिसीज सध्याच्या पोस्ट ट्रूथ वर्ल्ड मध्ये प्रोपागंडा वगैरे होतोय, आपल्यासमोर असत्य गोष्टी सत्य म्हणून मांडल्या जातात, त्या फॅलिसीजचा वापर करून केल्या जातात. सो ते म्हणतात की याच्या सह जगणारा माणूस रॅशनल वागू शकत नाही, रॅशनल डिसिजन घेऊ शकत नाही, फॅलिसीज, डिल्युजन अँड बायसेसमुळे. पुढे आर्टिकलमध्ये ते सांगतात की प्रत्येकाला वाटतं की दुसरा बायसेसने वागतो, दुसरा पूर्वग्रहाने, दुसरा काहीतरी काही सर्टन बायसेसनी वागतोय, पण मी रॅशनली विचार करतोय असं प्रत्येकाला वाटत असतं. पण ऍक्च्युली सगळ्यांकडेच काही ना काहीतरी बायसेस असतात. आवर टेंडन्सी टू थिंक दॅट अदर पीपल हॅव बायसेस बट नॉट अस. आपल्याला वाटतं की दुसऱ्यांकडे बायसेस आहेत. वी आर टिपिकली ओव्हर कॉन्फिडंट इन आवर ओपिनियन्स, इम्प्रेशन्स अँड जजमेंट्स दॅट वी एक्झॅगरेट हाऊ नोएबल द वर्ल्ड इज. सो त्याच्यामुळे काय होतं, मला वाटतं की दुसरा व्यक्ती, दुसऱ्या गोष्ट लोक बायसेसने वागतायत आणि माझ्याकडे ते बायसेस नाहीयेत, तर मीच कसा ज्ञानी आहे, मला माहित आहे तेच कसं बरोबर आहे. आणि सध्याच्या सत्योत्तर जगात, पोस्ट ट्रूथ वर्ल्ड मध्ये, या सोशल मीडिया, इंटरनेटच्या काळामध्ये ही टेंडन्सी वाढताना दिसते की माझं म्हणणं हेच बरोबर म्हणणं आहे की बाकीच्यांचं म्हणणं चुकीचं आहे. त्या कंटेक्स्टमध्ये जैनांचा अनेकांतवाद असेल, त्यांचा स्यादवाद, डॉक्ट्रिन ऑफ मे बी, हे असं असू शकतं. हे पुन्हा एकदा महत्वाचं ठरताना दिसतंय. तर कॅनमनचं आर्ग्युमेंट पण त्याच्या दृष्टीने होतं की प्रत्येकाला वाटत असतं की आपण बरोबर आहे. सो या जे थिंकिंग आहे बिहेवियरल इकॉनॉमिक्स मधली आणि बिहेवियर ओरिएंटेड, सायकोलॉजी ओरिएंटेड, ती आपल्या आन्सरचा अंडरटोन असू शकते. ते म्हणते की सध्याच्या जगामध्ये याच्यामुळे काय होतं की इंटरनेट किंवा सोशल मीडिया याच्यामुळे आपल्यावरती अनेक गोष्टी आढळल्या जातात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की जे आपल्याला परत परत सांगितलं जातंय, वेल टोल्ड स्टोरीज, ह्या खऱ्याच आहेत. ज्या गोष्टी परत परत सांगितल्या जात आहेत त्या खऱ्या आहेत असं वाटायला लागतं. एक चांगलं वाक्य आहे त्याच्यामधलं, ते म्हणतात अ रिलायबल वे टू मेक पीपल बिलीव्ह इन अ फॉल्सहुड. असत्य गोष्टीमध्ये लोकांचा विश्वास बसवणं यासाठी एक रिलायबल वे आहे फ्रिक्वेंट रिपिटेशन. एखादी गोष्ट तुम्ही फ्रिक्वेंटली रिपीट केली की हे असं आहे, हे असं आहे, असं आहे, लोकांना ते खरं वाटायला लागतं. बिकॉज फॅमिलिरिटी इज नॉट इझिली डिस्टिंग्विश फ्रॉम द ट्रूथ. या स्टेटमेंटवरती विचार करायला पाहिजे. फॅमिलिरिटी इज नॉट इझिली डिस्टिंग्विश फ्रॉम ट्रूथ. जे मला फॅमिलियर वाटतं तेच मला खरं वाटतं. जी गोष्ट माझ्या, आणि हे आपल्या प्रत्येकाच्या केसमध्ये, मी ज्याच्याशी फॅमिलियर आहे तीच गोष्ट जर मला सत्य वाटायला लागली तर जगामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, जी खरी गोष्ट आहे, त्याच्यापर्यंत मी पोहोचणारच नाही. सो एस इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने या स्टेटमेंटचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी हे बाजूला करून ठेवलं पाहिजे.
त्याच्यानंतर लास्ट पॅरामध्ये ते म्हणतात थिंकिंग इज टू ह्युमन ॲज स्विमिंग इज टू कॅट्स. दे कॅन डू इट बट दे वुड प्रेफर नॉट टू. ज्याप्रमाणे कॅटला स्विमिंगसाठी, तर कॅट स्विम करू शकत नाही का, करू शकतो, पण ते घाबरणार आहे किंवा ते करण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्याला वाटतं आपण सहज विचार करू शकतो. ते म्हणतात ही ट्रेनिंगनी किंवा ही एक्सपिरियन्सनी आणि याच्यावर पर्पजफुली काम करून स्ट्रेंथन करण्याची गोष्ट आहे. तिथे एक शब्द वापरलाय त्यांनी, चॉईस इज एफर्टफुल. थिंकिंग करणं, चॉईस एखादं चॉईस सिलेक्ट करणं ही एक एफर्टफुल गोष्ट आहे. थोडक्यात थिंकिंग ही सुद्धा काय आहे, एफर्टफुल, एफर्टनी येणारी आणि एफर्टनी स्ट्रेंथन होणारी गोष्ट आहे. तर थिंकिंग वरती, स्वतःच्या विचारांवरती एफर्ट घेणे गरजेचे आहे. म्हणूनच भारतीय परंपरेमध्ये विचारांच्या अंगाने ती विचार प्रक्रिया सक्षम होण्यासाठी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत ना. म्हणूनच वादे वादे जे आहे ते तत्वबोधा म्हटलं जातं, खंडन मंडन परंपरा आहे. हे सगळं काय दाखवतं की थिंकिंग तुमची स्ट्रेंथन व्हायला पाहिजे. ऑनलाईन मार्केट प्लेस आपल्याला कसं बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये अडकवून ठेवलेलं किंवा आपल्या बिहेव्हिअरचा कसा विचार करून काम करतं हे पण त्यांनी त्या आर्टिकलमध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. ते म्हणतात की ऑनलाईन मार्केट प्लेस काय करतं, रेकमेंडेड काही गोष्टी देतं की एवढे सगळे परचेसेसचे ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये आम्ही हे तुम्हाला रेकमेंड करतोय. क्रिटिक्स चॉईस सांगतं, किंवा तुम्ही एखादी गोष्ट बाय केलीत किंवा ही बाय करणाऱ्या व्यक्तीने दुसरी गोष्ट पण बाय केलेली आहे. म्हणजे ते तिथं लिहिलेलं असतं बघा, दोज हू बॉट दिस ॲटम ऑल्सो बॉट दिस. तुम्ही ऑनलाईन जर कधी परचेस केला असेल तर हे काय करतायत, आपल्याला नच करतायत ही दुसरी गोष्टी पण विकत घ्या. सो ह्या बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सचा आपल्या एस एथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलचं रिलेव्हन्स आहे. तर या गोष्टींवरती, काही गोष्टींवरती विचार नक्की झाला पाहिजे. काही अप्लाइड प्रश्नांमध्ये अशा आर्टिकलचा नक्की विचार होतो किंवा त्याचा फायदा होतो. पुढे जाऊन इम्पॉर्टन्स ऑफ होप नावाचं एक आर्टिकल आहे. मोठं आर्टिकल आहे पण त्यातलं सबस्टन्स किंवा थिंकिंग किंवा एक्झामसाठी पिक करायचा पॉईंट छोटा आहे. बेसिकली पॉप्युलेशन रिलेटेड आर्टिकल आहे. तितकं रिलेव्हन्स नाही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा पॉलिसी मेकिंगच्या पर्स्पेक्टिव्हने. तर आपले सगळे आताचे रिपोर्ट, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे असेल किंवा लँडसेटचा रिपोर्ट असेल, ते सांगतंय की जगाची पॉप्युलेशन आणि इंडियाची पण फर्टिलिटी रेट इज डिक्रीजिंग. त्यामुळे आधी आपल्याला जे वाटत होतं पॉप्युलेशन बॉम्ब, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, कशावरही आपल्याला विचारलं की प्रॉब्लेम कशात आहे, तर आपण म्हणायचो पॉप्युलेशन. तर आता हा प्रॉब्लेम वेगळ्या अर्थाने आलेला आहे की आपली पॉप्युलेशन कमी झाली तर एल्डरली पॉप्युलेशन वाढणार आहे, वृद्धांचं, आणि यंग पॉप्युलेशन खूप कमी होणार आहे. त्यामुळे पण ह्युमॅनिटी समोर, माणसांसमोर मोठ्या अनेक वेगवेगळ्या समस्या उभ्या राहणार आहेत. त्या कंटेक्समध्ये ते विचार करतात की का बरं की पॉप्युलेशन डिक्रीज होते. सो त्याला बरेच रिझन आहे की डेव्हलपमेंट इज अ बेस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह, वुमन एम्पॉवरमेंट झालंय. पण त्यांनी एक वेगळं रिझन सांगितले. ते म्हणतात देर इज लेस होप फॉर द फ्युचर. भविष्याबद्दलची होपच लोकांना वाटत नाहीये. त्यामुळे आपलं मूल जन्माला आलं तर ह्याला क्लायमेट चेंजचा सामना करावा लागेल, या जगातल्या वेगवेगळ्या समस्या ज्या वाढत चाललेल्या त्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे होपफुल फ्युचर हे एक व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाले तरच ही समस्या दूर होणार आहे. सो एक चांगला वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, पण अर्थात त्याची युटिलिटी फार कमी आहे. एक पर्स्पेक्टिव्ह फक्त बाजूला करून ठेवला पाहिजे की हे एक रिझन, प्रोबेबल सायकोलॉजिकल रिझन असू शकतं की आता एक त्याच्या बऱ्याच महिन्याआधी एक इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलं होतं. एक PR प्रोफेशनल आहेत ज्या इंडियाच्या, आपण म्हणू PR मध्ये काम करणारी माणसं, पर्सनल रिलेशन. तर इंडियाचे एक चांगला ब्रेन अशा प्रकारे ते काम करतात. तर त्या महिलेचं स्टेटमेंट होतं की मला हे इंडिया सोडून कॅनडामध्ये जायचंय. का तर माझ्या मुलाला अस्थमा आहे आणि दिल्लीच्या त्या एअरमध्ये मी नाही राहू शकत, त्याच्या जीवाला धोका आहे. सो असं असेल, अशी कंडिशन निर्माण झालेली असेल, त्यापेक्षा हे काय असेल की नकोच. सो बेटर फ्युचर इन कंटेक्स्ट ऑफ एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, सोसायटी, कल्चर ह्याचं चित्र दिसायला लागलं तर ती पॉप्युलेशन पुन्हा एकदा स्टेबलाइज होईल, नाहीतर प्रॉब्लेमॅटिक असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर इनपरफेक्ट फार्म सोल्युशन हा MSP रिलेटेड आर्टिकल आहे. बेसिकली बॅकिंग जे आहे MSP ला लीगल स्टेटस देण्याचं की वैधानिक दर्जा द्या MSP ला, मिनिमम सपोर्ट प्राइसला, त्याच्यावरती आर्टिकल आहे. पण MSP हा एक सेपरेट इश्यू सध्या जास्त चर्चेत असल्यामुळे आपण बघणार आहोत, तो एक वेगळ्या व्हिडिओच्या मार्फत आपण घेऊ. पण लार्जली या आर्टिकलमध्ये त्यांनी विरोध केला MSP ला ड्यू टू प्रॅक्टिकल अँड इकॉनॉमिक रिझन. ते म्हणतात इकॉनॉमिकली वायबल नाहीये MSP ला लीगल बॅकिंग देणं. नेक्स्ट पेज वरती अगेन RBI at 90 एक धावता आढावा दिलाय. काही फॅक्ट प्रिलिमसाठी लक्षात ठेवा. फर्स्ट गव्हर्नर ऑफ RBI वॉज ऑस्ट्रेलियन सर ऑसबर्न स्मिथ.
सो हे नाव लक्षात ठेवलं पाहिजे प्रिलिमसाठी. पहिले गव्हर्नर कोण होते आरबीआयचे? ऑस्ट्रेलियन सर ऑसबॉर्न स्मिथ. पहिले भारतीय व्यक्ती जे आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले आहेत ते होते सी.डी. देशमुख. त्याच्यानंतर त्यांनी चर्चा केली की बेसिकली आरबीआय कोणत्या कोणत्या ट्रान्झिशन मध्ये गेलेली आहे. फायनान्शियल रिफॉर्म्स नंतर आरबीआयने काय केलं अशी चर्चा केली, जी आपली लार्जली बुक मध्ये पण दिलेली आहे. सो जस्ट एकदा वाचून घेतलं पाहिजे. अकोमोडेटिव्ह पॉलिसी वगैरे आरबीआयच्या, तर ह्या आरबीआयच्या पॉलिसी स्टान्स काय आहेत हे माहित असणं गरजेचं आहे. सो तिथं अकोमोडेटिव्ह स्टान्स वरती शब्द दिलेला आहे. तर जस्ट मी एक फक्त रेफरन्स म्हणून घेतो की 3 स्टान्स मॉनिटरी पॉलिसीचे आरबीआयचे असतात. अकोमोडेटिव्ह स्टान्स, न्यूट्रल स्टान्स आणि हॉकिश स्टान्स. अकोमोडेटिव्ह स्टान्स मध्ये जे ते म्हणतात की 2008च्या ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस नंतर आरबीआयने घेतलं होतं, ते लार्जली रिसेशन मध्ये किंवा जेव्हा मला ग्रोथला प्रमोट करायचंय त्यावेळेला घेतला जातो. सो अकोमोडेटिव्ह स्टान्स मध्ये काय प्रमोट केलं जातं? ग्रोथ. त्यामुळे आरबीआय रेट जे आहेत बेंचमार्क रेट, इंटरेस्ट रेट कमी करतं, जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त कर्ज घेऊन त्यांच्यातून इन्व्हेस्ट करावी आणि ग्रोथ प्रमोट व्हावी. इकॉनॉमीमध्ये जास्त पैसा कसा जाईल यासाठी आरबीआय प्रयत्न करतं. न्यूट्रल स्टान्स मध्ये आरबीआय बेसिकली सांगत नाही की आम्ही इन्फ्लेशन कंट्रोल करणार की ग्रोथ प्रमोट करणार आहोत. इथं कसं मार्केटला क्लिअर सिग्नल जातोय की आम्ही आता काय करणार आहोत, वी आर गोइंग टू कट दी इंटरेस्ट रेट, आम्ही रेट कमी करणार आहोत, ग्रोथला प्रमोट करणार, असा क्लिअर सिग्नल याच्यात नसतो. आयदर दे कॅन प्रमोट ग्रोथ और आयदर दे कॅन प्रमोट इन्फ्लेशन बेस्ड ऑन दी सर्कमस्टान्सेस, कंट्रोल इन्फ्लेशन. हॉकिश मध्ये इन्फ्लेशन खूप वाढलेलं असतं, त्याच्यामुळे कंट्रोलिंग इन्फ्लेशन इज अ प्रायोरिटी ऑफ आरबीआय आणि त्यामुळे ते काय करतात, इंटरेस्ट रेट वाढवतात. सो हे मॉनिटरी पॉलिसी ओरिएंटेड. हे न्यूजपेपर मधले जे इकॉनॉमी आणि पॉलिटीचे आर्टिकल्स आहेत ते नक्की कधी लवकर चांगले समजतील आपल्याला, ज्यावेळेला पॉलिटी इकॉनॉमिक्सचं बेसिक झालेलं आहे. सो ह्या टर्म अशा समजून तर घेतल्या पाहिजेत न्यूजपेपर मधून, पण त्याच्या आधी पटकन रॅपिडली ऍटलीस्ट 2 विषय प्रायोरिटाईज करायला पाहिजेत, इकॉनॉमी आणि पॉलिटी. देन नेक्स्ट लास्ट आर्टिकल, हाऊ इंडियाज फर्स्ट सोलर ऑब्झर्वेटरी वॉज सेटअप इन कोडाईकॅनल 125 years ago. सो प्रिलिम मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फर्स्ट सोलर ऑब्झर्वेटरी इंडियाची कशासाठी होती आणि त्याचा पर्पज काय होता. सो 1792 ला एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास ऑब्झर्वेटरी सेट केली होती and after 1889 it was merged with Kodaikanal Solar Physical Observatory and became Kodaikanal Solar Observatory. ज्याचे 125 वर्ष कंप्लीट झालेले, त्यामुळे प्रिलिमला प्रश्न येऊ शकतो. तर त्या आर्टिकल मधून ह्या 2 फॅक्ट जस्ट काय करायला पाहिजे, अंडरलाईन करायला पाहिजे. प्रिलिमच्या ह्या अशा फॅक्ट्स फार अशा लिहून ठेवण्याची गरज नाही, जस्ट वाचून गेलं तरी प्रिलिम मध्ये आठवतं, कारण आपल्याला इलिमिनेट करायचं असतं, ऑप्शन हे बरोबर आहे का नाही याचा विचार करायचा असतो. तर ही लिहिण्याची गरज नाही. मेन्सचे 4 फॅक्ट, ज्या 4 गोष्टी मी सांगितल्या त्याच्यावरती फोकस करा. सो हे आजच्या आपल्या न्यूजपेपर मधल्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या. असं आपण न्यूजपेपर थोडं डिस्कस करत राहूया, त्याच्यातून आपल्याला कळत जाईल की आपल्या अभ्यासामध्ये काय फोकस असायला पाहिजे, न्यूजपेपर मधून काय पिक करायला पाहिजे आणि काय नाही पिक करायला पाहिजे. थँक्यू.